पहलवान प्रथम तुम्हाला शुभेच्छा। आता आयुष्याची सुरुवात झालेली आहे, त्याला स्नेहा वहिनी काय वाटतं? आज प्रेक्षकांचा साथ किंवा जे माझ्यावर प्रेम करणारी जे मंडळी आहे त्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि खूप संख्येने उपस्थित राहिली, त्यांचं मी सर्वांचं मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि आमच्या नवीन आयुष्याला सुरुवातीला आशीर्वाद दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद। वहिनी साहेब काय सांगाल की माऊलीदायक कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि आता जबाबदारी आहे की तुम्हाला माऊलींना सांभाळण्याची। गेले 15-20 वर्षे आम्ही कुस्ती क्षेत्रात त्यांना बघतोय, काय सांगाल त्यांच्याविषयी? आज नवीन आयुष्याची सुरुवात झाली आणि तुम्ही पण क्रीडा क्षेत्रातले 15पेक्षा जास्त हे मेडल तुम्हाला नॅशनल आहेत हॅमर थ्रोमध्ये, जोडीदार पण तुम्हाला मनासारखा मिळालेला आहे। खेळाडू मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे खेळाडू म्हणून मला त्यांचा अभिमान आहे। इथंपर्यंत पोहोचायला काय कष्ट लागतात हे मला खेळाडू असल्यामुळे जवळून माहीत आहे असं पण म्हणू, आणि आम्हा दोघांना याच संधीचा पुढं अजून चांगला फायदा होईल असंही वाटतं। दोघंही क्रीडाप्रेमी आहे, दोघांनाही त्याची आवड आहे, सवय आहे सगळ्या गोष्टींची, त्यांची मला मदत होईल, माझी त्यांना होईल, आम्ही यातून नक्कीच अजून चांगली प्रगती करू शकतो। विश्वासदादा हरगोले यांचा आशीर्वाद घेताना वधूवर या ठिकाणी पंढरनाथ उपस्थित आहेत। स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आता मी गंगावीस तालमीमध्ये आहे, सगळे पैलवान मंडळी हे तयार झाले आहे। कारण असं आहे की पैलवान माऊली जमदाडे यांचं आज लग्न असणार आहे, जाधव जमदाडे या दोन्ही परिवारामध्ये जे आज आनंद क्षण असणार आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून टिपणार आहोत। सगळे पैलवान मंडळी जवळपास आवरलेले आहेत, मामा पण आवरले आहेत। मामा काय सांगाल, आता लग्नाला आपण सगळे जाणार आहोत? 2 ट्रॅव्हल्स सांगितले ते, आता पहिलवान सगळी कपडे ही घालायला लागले ते, आता आम्ही हलणारच आहे आणि एक 3-4 तासाचा प्रवास आहे पंढरपूरला, आता जायचंय माऊलीदांच्या लग्नाला आणि चाललोय आम्ही आता, सगळं मिळून जाणार आहे। नक्कीच आता हे सगळे पैलवान मंडळी आहेत, इथं गल्लीतली माणसं येणार आहेत माऊलीदा या लग्नाला, ही मयूरदा ही सगळी म्हणजे इथले दुकानदार ही सगळी राहणारी दूधवाली ही माणसं सर्व येणार आहेत माऊलीदा या लग्नाला। चालेल, ठीक आहे, ओके। तर आता सगळे पैलवान मंडळी लग्नाला आहेत, येणार आहे ना लग्नाला? येणार आहे। तुम्ही मग आवरायचं कधी कपडे बिपडे? बरं, तुम्ही येणार आहे? हो, तुम्ही येणार। हे सगळे पैलवान मंडळी येणार आहेत आणि व्हिडिओसाठी पैलवान पण येणार आहेत, सगळे येणार आहेत। चला, पाटील पण आहेत आमचे, चला। जवळपास तयारी चालू आहे यांची। तर मंडळी हे सगळे पैलवान मंडळी आलेली आहे आणि पैलवान काय काय घेतलाय पिशवीत? नटून कटून सगळं खरेदी केलेले आहे, ड्रेस पैलवानानं, जोरात तयारी आहे। चला, हा आहे चला। तर ही गाडी आहे, ट्रॅव्हल्स मध्ये जाणार आहे। तर 2 ट्रॅव्हल्स केलेले आहेत, तिकडे पण ट्रॅव्हल्स आहे गलीवाल्यांसाठी आणि इकडे पैलवानांसाठी ट्रॅव्हल्स आहे। तर सगळे पैलवान मंडळी आलेले आहेत, बसलेले आहेत या ठिकाणी। तुम्ही आहे, हाय हाय, चला। तर हे सगळे पैलवान माऊलीच्या लग्नाला येणार आहे, माऊलीच्या नावानं चला, ओके। हे सगळे मंडळी बसलेले आहेत, तर सगळे दिसतात। तर मंडळी आता गाडी निघालेली आहे गंगावीस तालमीतनं पंढरपूरला आणि पैलवान माऊलींचं लग्न असणार आहे। सगळे क्षणचित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। जे कोणी उपस्थित राहू शकले नाही काय कारणास्तव त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पैलवानांचं लग्न बघायला मिळणार आहे। नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता।
पहिल्यांदा आलं आणि हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि खूप मोठी यात्रा असते या ठिकाणी आणि कायमस्वरूपी लोक तरी येत असतातच. आणि असं हे सुंदर मंदिर आहे. हे सगळे पहलवान मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मंडळी आपण आरेवाडीत आलेले आहे आणि सगळे पहलवान मंडळी गंगावेशचे पहलवान आहेत जे की आपण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि पहलवानांचं गाव आहे. पहिला मला सांगा या देवाचं महात्म्य काय आहे आणि खूप प्रसिद्ध आहे देवाबद्दल? हो, महाराष्ट्रात आरेवाडी देवस्थान प्रसिद्ध आहे. काय सगळीकडनं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातलं देवाला भरपूर गर्दी. यात्रा खूप मोठी यात्रा असते ती कधी असते? यात्रा मार्चमध्ये असते भरपूर मोठी. पहलवानांचं गाव आहे आणि हे सगळे पहलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मंडळी आरेवाडी तर बिरोबा देवानिमित्त हे प्रसिद्ध आहेच, परंतु एक पहलवानांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. भरपूर असे पहलवान या गावामध्ये आहेत म्हणून पहलवानांचं गाव म्हणून सुद्धा आरेवाडी या गावाला ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने सुंदर मंदिर आहे आणि पहलवान मंडळी पण आलेले आहेत, काही थांबलेले आहेत. निघालोत आता आम्ही पुढं. मंडळी इकडं हॉल आहे, लग्न असणार आहे थोड्याच वेळात, म्हणजे आणि तासभर वेळ आहे. मस्त पेंटिंग काढलेले. पहलवान विष्णू कोसे आलेले आहेत आणि पहलवान माऊली कोकाटे आलेले आहेत, पहलवान आलेले आहेत. आणि इथं माऊलीदाचे पिय नाता चौगले पण उपस्थित आहेत. लग्न असणार. नमस्कार. कधी आलाय? कुठे गावात निघालाय? पहलवान प्रसाद सस्ते व पहलवान माऊली कोकाटे हे पहलवान माऊली जमदाडे यांना डान्स करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाचा क्षण म्हणजे विवाह. या ठिकाणी विवाह समारंभामध्ये पहलवान माऊली कोकाटे, पहलवान प्रसाद सस्ते, पहलवान प्रकाश बनकर, पहलवान अमर पाटील, पहलवान कालीचरण सोलनकर व अन्य पहलवान डान्स करत आहेत. आणि या आनंद क्षणामध्ये पहलवान माऊली जमदाडे यांच्यासोबत डान्स करताना या ठिकाणी बघायला मिळत आहे. पहलवान माऊली जमदाडे हे देवदर्शनासाठी मंदिरात आलेले आहेत. ग्रामदेवतेचं दर्शन घेत आहेत. प्रचंड असं पब्लिक आहे, चाहता वर्ग माऊलींचा. माऊलींचे बंधू आहेत ऋषिकेश भांडे या ठिकाणी पंढरनाथांना उपस्थित आहेत. काय म्हणताय?
पाटील पोलीस पाटील आम्हाला उशीर झाला लय भारी काम केलं. माऊली दादांचे बंधू आपण पुढे जरा माईक सगळे पहलवान मंडळी आलेले आहेत. महाराष्ट्र एक मिनिट स्वागत आहे. उद्या महाराष्ट्र केसरी पहिलवान कुशल भाऊ महत्वाचे आणि आपल्याही मनपूर्वक स्वागत करतो. या मामा मंडळी आलेत का समुदाय हे या ठिकाणी पब्लिक भरपूर आहे. सायंकाळची वेळ आहे. 50ला लग्न सुरुवात करायच्या या ठिकाणी थोडे मंगलम पुंडरिका क्षणुलातुलम हेतुली अक्षरवाले सर्वांना अक्षर पोचल्याचे अक्षर द्या. अंधार पडतोय. आमचे भरत निकाल यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. मानाचा मंडळी या ठिकाणी मान्यवरांचा आशीर्वाद घेताना वधूवर एक मिनिट मित्रांनो, आपल्यासोबत महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे आहेत, स्नेहा वहिनी आहेत. ते पण क्रीडा क्षेत्रातले खूप मोठे म्हणजे 15 वेळेस नॅशनल मेडल मिळवलेले आहेत ॲथलेटिक्समध्ये. पैलवान, प्रथम तुम्हाला शुभेच्छा. आता नवीन सुरुवात झालेली आहे. गेले 15-20 वर्षे तुम्ही कुस्ती क्षेत्रात खूप चांगलं करिअर केलेलं आहे. आता नवीन आयुष्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याला स्नेहा वहिनींची साथ मिळाली. काय वाटतं? प्रेक्षकांचा साथ किंवा जे माझ्यावर प्रेम करणारे जे मंडळी आहेत त्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि खूप संख्येने उपस्थित राहिली. त्यांचं मी सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभार मानतो. आणि आमच्या नवीन आयुष्याला सुरुवातीला आशीर्वाद दिल्याबद्दल त्याबद्दल वहिनी साहेब, काय सांगाल की माऊलीदाय कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि आता जबाबदारी आहे की तुम्हाला माऊलींना सांभाळण्याची. गेले 15-20 वर्षे आम्ही कुस्ती क्षेत्रात त्यांना बघतोय. काय सांगाल त्यांच्याविषयी? आज नवीन आयुष्याची सुरुवात झाली आणि तुम्ही पण क्रीडा क्षेत्रातले 15पेक्षा जास्त हे मेडल तुम्हाला नॅशनल आहेत हॅमर थ्रोमध्ये. जोडीदार पण तुम्हाला मनासारखा मिळालेला आहे. खेळाडू, मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे खेळाडू म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. इथंपर्यंत पोचायला काय कष्ट लागतात हे मला खेळाडू असल्यामुळे जवळून माहीत आहे असं पण म्हणू. आणि आम्हा दोघांना याच संधीचा पुढं अजून चांगला फायदा होईल असंही वाटतं. दोघंही क्रीडाप्रेमी आहे, दोघांनाही त्याची आवड आहे, सवय आहे सगळ्या गोष्टींची. त्यांची मला मदत होईल, माझी त्यांना होईल. आम्ही यातून नक्कीच अजून चांगली प्रगती करू शकतो. नक्कीच दोघे नववधूवरांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद.
यात जागा कधी मग मंडळी अख्खी गंगावेश तालीम आलेली आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही गंगावेश तालमीचे सगळे मल्ल आहेत वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपमहाराष्ट्र प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र प्रकाश भारत केसरी पहलवान माऊली जामदेशर. मंडळी वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा आशीर्वाद घेताना वधूवर आणि त्याने घडवलेले आहेत. विश्वासदादा गेले 20 वर्ष झालं विश्वासदादा यांच्या मार्गदर्शनाने पैलवानगी करतात. गंगावेश तालीम कोल्हापूर या ठिकाणी पैलवान आणि एखाद्या आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे जपणारे घडवणारे वस्ताद म्हणजे विश्वासदादा हरगुले या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. मंडळी पलवानांचं लग्न झालेलं आहे आणि इथं मस्तपैकी जेवण केलेलं आहे. पनीर भाजी, गुलाबजाम, चपाती, मसाले भात आहे. तर अशा पद्धतीने चालू आहेच नियोजन. मंडळी सर पण आहे. सर काय सांगाल की आज कुस्ती क्षेत्रामध्ये माऊली खूप मोठं नाव आहे, आज विवाह बंधनात अडकलेले आहेत. माऊली एक महान मल्लाचं एक लग्न या ठिकाणी भोसे या ठिकाणी होतं आहे. तर सर्वच पैलवान महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी, उपमहाराष्ट्र केसरी या पदावरील ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन या कुस्ती क्षेत्रातले सर्व दिग्गज मल्ल या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उत्तम प्रकारे विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी भोजनाची सर्व पैलवानांची किंवा माता भगिनींची यांचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी चांगली केलेली आहे. जमदाडे परिवार आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आणि प्रामुख्याने या ठिकाणी गंगावेश तालमीचे आजी माजी सर्व पैलवान या ठिकाणी उपस्थितीत आहेत व ते सर्व त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनीच चांगल्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत, दिलेल्या आहेत. धन्यवाद. मंडळी गंगावेश तालमीचे मल्ल आहेत या ठिकाणी उपस्थित. अमर पाटील आहेत, वैभवराजकर आहेत, मामा आहेत. तर माऊलींचं लग्न झालेलं आहे. सगळ्या लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत. स्नेहभोजन चालू आहे. माऊली त्यांना पुढील नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा, त्यांना आणि वहिनींना शुभेच्छा आणि पुढची त्यांची जीवन सुखदायी जावं हीच आमची अपेक्षा. थँक्यू. तर मंडळी अशा पद्धतीनं पैलवान माऊली जमदाडे यांचा विवाह झालेला आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून काही क्षणचित्र आपण टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून पैलवानची एक अविस्मरणीय आठवण जी की आयुष्यातली आहे ते आपल्या चॅनलवर राहील. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. धन्यवाद.